एका बोकडाची किंमत पलीकडल्या किती म्हणले? तो आता 1.5 लाख रुपये त्याची किंमत आहे. 1.5 लाख रुपये. 1 लाख रुपये मागणी झाली होती, मग आपण सेल केला नाही, ठेवला आता बिडर म्हणून. गुज्जर नावाचा बोकड आहे. गुज्जर कुठनं खरेदी केला होता तुम्ही? हा आता बाहेर आपले काय गंगाधर कायलवाड म्हणून आमचे मित्र आहेत तिकडं वर चाकूर साईडला, तिकडून आपण घेतला होता त्यांच्याकडून. शेळीपालन काय असते आणि शेळीपालन कसे केले पाहिजे हे आपण आज दाखवण्याचा प्रयत्न करूयात मंडळी. या ठिकाणी प्युअर बिट्टल जातीचे बोकड आणि शेळ्या अख्ख्या महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला कुकडे मामांचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण शेअर केला होता आणि तो लाखोच्या संख्येनं महाराष्ट्रामध्ये लोकांना आवडला. आज त्यांचा स्वतःच्या शेडवरती आपण आलो. या ठिकाणी शेळ्यांच्या क्वालिटी आणि बिझनेस कसा केला जातो याचं उदाहरण आपण आज शेतकऱ्यांना दाखवणार आहोत. ह्या दादा फिमेल आहेत. आता 10-11 महिने फिमेल. काय किंमत आहे यांची? आता फिमेल जर म्हणलं तर अशा ह्या 11-12 महिने फिमेल असतात. आपण सेलसाठी नाहीत. आपण तरी विक्री करायची म्हटलं तर विक्री करायची म्हणजे आज लाख रुपयाच्या पुढाची किंमत होईल त्यांची. एका शेळीची किंमत लाख रुपये? हो. अरे बापरे, लाख रुपयाची कमी देणार नाही तुम्ही. यांच्या कानाची लेंथ किती आहे? कानाचे 16, 17, 18 इंच आहे. 16, 17 ते 18 इंचापर्यंत आहे. तुमच्याकडे शेळ्या किती आहेत एकूण? सगळ्या शेळ्यामध्ये 35 आहेत आपल्याकडे. 35 शेळ्या. आणि करडं? करडं 25 करड. वार्षिक 60-65 नग आहे. वार्षिक ओरडाल किती तुमचा? वार्षिक सांगता येईल का तरुणाईला महाराष्ट्राच्या? राहिलं सगळं आपला एक 12-14 लाख रुपये होतं वर्षाकाठी. 30 फिमेलमध्ये 30 शेळ्यामध्ये. 30 शेळ्यांमधून. पाणी पिण्याची व्यवस्था पाहू शकता. पाणी प्यायचं असेल तर स्वतः येऊन पाणी प्यावं. खायचं असेल तर चारा खायला. दुपारच्या सत्रामध्ये यांना चारा तुम्ही देत नाही? दुपारी चारा देत नाही का? असतात दुपारी त्यांना कडवळ मका मेथी घास असतो. अतिशय दुर्गम भागामध्ये या ठिकाणी शेळीपालन सक्सेस केलं आहे आणि लाखो रुपये स्वतः कसे कमवतात शेतकरी हे स्वतः सांगत आहेत मंडळी. आणि मेहनत आहे. एक लाख रुपये शेळीची किंमत आज दाखवण्याचा, कव्हर करण्याचा प्रयत्न. सगळ्या 4 महिन्याच्या गाभण आहेत सगळ्या. यांची काय कॉस्ट सांगता येईल किंमत? कॉस्ट हे सगळे असं लाख-1.25 लाख रुपयाच्या पुढची किंमत. प्रत्येक शेळी लाख रुपयाच्या पुढचीच आहे. आपले सगळे मदर घरीच तयार केलेल्या प्राणीच. या पिल्लं किती देतात? 2-3 शक्यतो 2 किंवा 3. 2 किंवा 3. आणि 3 पिल्लं ह्यांची हिस्ट्री आतापर्यंत इतिहास आहे की ह्यांनी पहिल्या वेळाला सुद्धा एक दिन नाही, 2-3 दिले. 3 दिलेत. चांगल्या शेळ्यांचं. चाऱ्याचं नियोजन कसं आहे यावर्षी? चाऱ्यांचं आता सध्या थोडं आता म्हणजे पाणी कमी असल्यामुळे सुबाबळ थोडं कमी झाली, तर मेथी घास आणि कडवळ आहे सध्या हिरव्यामध्ये. बाकी सुक्या चाऱ्यामध्ये मग तूर भुस्सा आहे, सोयाबीन भुस्सा, ज्वारीचा कडबा कटर करून असं सध्या चालू आहे. मंडळी, मराठी उद्योजक, व्यावसायिक, स्वतःचा व्यवसाय, काळाची गरज, लाखोचा बिझनेस हा विषय घेऊन आपण परत एकदा आज आलो शेतकरी बांधवांच्या शेतावरती. आणि हा छोटूसुद्धा आपल्यासोबत आहे. काय नाव आहे तुझं? शाळेत जातो का नाही? कितवीला आहे? 5वीला आहे. शेळ्यामध्ये मस्त आनंद भेटतो का? हे आहे पिल्ल. मेल आणि फिमेल दोन्ही एकत्र ठेवलेत. 4-5 महिन्याचे पिल्ले आहेत ना. 5 महिन्याचे पिल्ले आहेत. 5 महिन्यापर्यंत आता एकत्र असल्यानंतर पण वेगळे करतो. याच्या कानाची लेंथ भरपूर दिसायली. 17-18 इंच आहे. 17 ते 18 इंच आहे. किती एकर शेती तुम्हाला एकूण दादा एकंदरीत? आम्हाला इथं 13 एकर आहे. 13 एकरवरती भिजन किती आहे? भिजन आता उन्हाळ्यामध्ये 2 एकर भिजतं. बाकी सीझनमध्ये मग पावसाळ्यात सर्वच भिजतं. म्हणजे पाझर तलाव असल्यामुळे पाणी पावसाळ्यात भिजतं. मला सध्या पाणी कमी आहे. सुबाबळ वाळली तुमची पाण्यामुळे. पाण्यामुळे कमी झाली. दूरवर कुठपर्यंत ते पाण्याचं कुठे तलाव नाही किंवा पाण्याचा काही सोर्स नाही आहे. काहीच नाही. आणि शेतीला जोडधंदा आणि थोड्याशा पाण्यावर उत्तम प्रकारचा स्वतःचा व्यवसाय. यांची काय किंमत आहे आता मार्केटमध्ये? काय सेलिंग करता तुम्ही? हे किती 6-6 महिन्याचे पिल्ले तर 50,000-50,000पर्यंत विकले तर आपण ह्यातल्या काय आता एखाद्या 50,000च्या पिल्ल्याची किंमत जी आहे त्याची दाखवता का जरा प्रेक्षक बांधवांना? हे बघा, ही फिमेल आहे. ही आता 51,000 सेल केली आपण फिमेल. 51,000 रुपयाला विकली. हे विकलेली आहे. आणि हिचा भाव सुद्धा 51,000 दिला आता ह्याला.
इथं आळंदीला दिघे पाटील म्हणून आहे गोट फार्म. बरं. दिला आपण गेल्या हप्त्यामध्ये 51,000 हिचा हिचा सोबतचा मेल. आता ही पण दिली 51,000ला. बाकी काय 30, 35, 40,000 दिले तर असे. आता येणाऱ्या शेळ्या किती तुमच्याकडं? आता येणाऱ्या 8-9 शेळ्या आहेत. म्हणजे कंटिन्यू पिल्लं 10-15, 20 एक पिल्लं राहतात. हो. आता पुढच्या महिन्यामध्ये एक 10 म्हणजे 10 एक शेळ्या भेटेल. जवळपास 20 पिल्लं होणार. आपल्या चॅनलच्या माध्यमातून ज्या मामांना अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलं आणि शेतीपूरक व्यवसायात त्यांना खरोखरच नवल वाटण्यासारखा विषय आहे. आमचा शॉर्ट तुम्हाला जसा आवडला तसा हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. कारण शेतकरी मित्रांच्या नवनवीन आयडिया आणि असा स्वतःचा बिझनेस घरी बसल्या पाहायला मिळेल. आणि ह्या हे आता ह्यामध्ये पहिल्या वेळेस आहेत काही वेळेला ते गाभण आहेत काही फिमेल मध्ये. हे 2 लोड आहेत आता एक 15 दिवसामध्ये येणार आहेत. 15 दिवसामध्ये येणार आहेत. यांची सुद्धा किंमत लाखाच्या पुढचीच. ही तर फिमेल खूप मोठी सगळ्या फार्ममध्ये आपल्या सगळ्यात क्वालिटी 20 इंच कानामध्ये 20 इंच कानाची लेंथ आहे आणि 41 इंच त्याची हाईट आहे त्याची 41 प्लस आहे. याची काय किंमत सांगताल? जर तुका सांगितली महाराष्ट्र 2.5 लाख रुपये मिळेल. 2.5 लाख रुपये, म्हणजे 2.5 लाख रुपये किमतीची सुद्धा शेळी असू शकते असं महाराष्ट्रात प्रथम आपण दाखवण्याचा प्रयत्न किंवा कॅमेऱ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करूयात मंडळी. कारण की आता कस्टमरमध्ये शक्यतो एक क्वचित फिमेल सगळ्या फिमेल असू शकत नाही. सगळ्या होऊ शकत नाहीत. चांगल्या लाईन्स फिमेल असल्यामुळं पिल्लं पण चांगलं आहे. त्याचे सरासरी पिल्लं आपण आतापर्यंत लाख रुपयाच्या आत विकलं आहे पिल्लं. हिला दूध किती लिटर निघते दादा? आपण देतो सांगले होते. घरच्यांना मदत करणारा प्राणी, अतिशय हुशार आणि मेहनती, जिद्द काय असते याचं उत्तम उदाहरण मंडळी.